बघितलेली आहे, परंतु ती सिल्क थ्रेडची फ्रेंच घ्यायची आणि याला एक असा, तर बघा अशा पद्धतीने आपली ही एक पहिली नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज मी तुम्हाला जरदोशीचं वर्क शिकवणार आहे आणि अतिशय सोपी पद्धत आहे आणि खूप छान वर्क हे दिसतं। तर बघा, जे काही आपले ॲडव्हान्स आरीवर्कचे क्लासेस चालू आहे, तर त्यामध्ये मी आज तुम्हाला ही जरदोशीचं वर्क शिकवणार आहे। आणि असं नाही की मी फक्त शिकवते तुम्हाला, तर ते कुठे आणि कसं यूज करायचं ते देखील मी तुम्हाला सांगत असते। आता प्रत्येक आपला पहिला बेसिकचे जे क्लास झालेले आहे ना, त्यामध्ये सुद्धा वर्क शिकवलंय मी तुम्हाला आणि हे कुठे यूज करायचं तर ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। ज्या आपल्या हँडवर्कचे स्टिचेस झालेले आहे ना, त्यासुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, शिकवल्या आणि त्यानंतर या कुठे आणि कशा वापरायच्या ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यानंतर बीट्स वर्क, कट्स पाईप वर्क, थ्रेड वर्क हे शिकवलेलं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय। तेव्हा जेव्हा ज्या व्हिडिओमध्ये ते शिकवलेलं आहे ना, तेव्हा मी तुम्हाला ते सांगितलं की हे इथे यूज करायचं, ते तिथे यूज करायचं, अशा पद्धतीने। त्यानंतर ॲडव्हान्स क्लास चालू झाले आपले, तर त्यामध्ये देखील मी तुम्हाला सेम त्याच पद्धतीने, आता ॲडव्हान्स क्लासमध्ये पण आपण 3D पानं शिकलो, पानांचे प्रकार शिकलो बरेचसे। त्यानंतर फुलांचे प्रकार शिकलो। आता पानांच्या प्रकारामध्ये जरदोशीचं पान येतं, कट्स पाईपचं पान येतं, आपलं शुगर बीट्सचं पान येतं, सिल्क थ्रेडचं पान येतं। अशा प्रकारे वेगवेगळ्या याचे पानं येतात आणि त्याचबरोबर त्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत। तर जवळजवळ आपले सर्व प्रकार झालेले आहे, काही थोडेफार प्रकार राहिलेले आहेत, तर ते पण येणाऱ्या क्लासमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर आजचं मी तुम्हाला हे जरदोशीचं आणि खूप वेगळं हे वर्क आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता वेगळं म्हणजे काय आहे ना, तर मी आज तुम्हाला ही जरदोशी वापरून फ्रेंच नॉट कशी बनवायची हे शिकवणार आहे। तर या अगोदर आपण फ्रेंच नॉट बघितलेली आहे, परंतु ती सिल्क थ्रेडची फ्रेंच नॉट बघितली, त्याच्या अगोदर डोली धागा जो आहे त्याची फ्रेंच नॉट बघितली, परंतु आज आपण जरदोशी पासून कशा प्रकारे फ्रेंच नॉट बनवायची हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल की जरदोशी वापरून फ्रेंच नॉट कशा प्रकारे बनवायचे आहे। खूप युनिक हे वर्क आहे, तर हे कुठे वापरतो ते पण खूप महत्त्वाचं आहे, तर ते पण मी तुम्हाला लगेच सांगते। तर बघा, एखादी आपण कुयरीचं डिझाईन बनवतो, ठीक आहे, तर ती जी कुयरी आहे ना, तर ती फिल करण्यासाठी आपण हे फ्रेंच नॉट बनवतो। जसं की आपण सिल्क थ्रेडचं जे फ्रेंच नॉट आहे ते आपण फ्लावर बनवू शकतो, किंवा मग पान बनवू शकतो, किंवा असं जर डिझाईन बनवलं तर मध्ये मध्ये आपण फ्रेंच नॉटचे स्टिचेस असे मध्ये मध्ये टाकू शकतो, ठीक आहे, अशा प्रकारे। आणि मोरांचे जे डिझाईन आहे तर मोरांमध्ये पण आपण ते फ्रेंच नॉट भरू शकतो। खूप वेगवेगळे डिझाईन आहे, डोलीमध्ये भरू शकतो, डोलीची जी नवरी असते, नवरदेव असतो, किंवा घोडा, जे डोलीसोबतचे जे लोक असतात ना, त्यांचे कपडे वगैरे बनवण्यासाठी आपण फ्रेंच नॉट बनवतो। त्याच पद्धतीने आपण ही फ्रेंच नॉट, जशी आपण सिल्क थ्रेडची जिथे जिथे फ्रेंच नॉट यूज करतो तिथे तिथे आपण ही जरदोशीची फ्रेंच नॉट बनवू शकतो। आता जरदोशी अशी नाही की गोल्डन कलरमध्येच मिळते, याचे पण वेगवेगळे कलरमध्ये ही जरदोशी मिळते, तर आपल्याला हव्या त्या कलरमध्ये आपण घेऊ शकतो आणि हव्या त्या पद्धतीने आपण फ्रेंच नॉट बनवू शकतो, ठीक आहे। तर बघा, आता हे तर झालं जरदोशीचं। आता थोडेसे कमेंट्स घेऊया। तर कमेंट्सचं काय झालंय ना, काही ताईंच्या मला कमेंट्स येत आहे। आता आपले जे पहिले बेसिकचे जे क्लास होते ना, तर त्याच व्हिडिओ खाली कमेंट्स येत आहे की आम्हाला सामान मिळत नाहीये, ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं। आणि मिळत जरी असेल तर बऱ्याच ताईंना प्रश्न पडलाय की ते सामान घ्यायचं कोठून। तर बघा, तुमच्या जवळच्या जे टेलर कामाचं जे कुठलं सामान आपल्याला ज्या दुकानात मिळतं ना, तिथे तुम्हाला हे सामान अगदी सहज अवेलेबल
होऊन जाईल. कारण आता हे सगळीकडे हे सामान मिळतं, असं नाही की कुठेही हे मिळत नाही. हां, थोडंफार कमी जास्त रेट होऊ शकतात याच्या, परंतु हे सामान जे आहे हे सगळीकडे आत्ताच तरी मिळत आहे. कारण हे अरीवर्कचे जे ब्लाऊज आहे ना याचा खूप सारा ट्रेंड चालू आहे. त्याच्यामुळे आता हे सामान जे आहे ना हे सगळीकडे अवेलेबल आहे. आता याच्यातलं काही सामान नाही मिळणार, परंतु जवळजवळ कमीत कमी 70% तरी सामान तुम्हाला नक्कीच मिळेल. ठीक आहे. तर आता हे झालं सामानाचं कुठे मिळेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला आता तुमच्या जरी जवळपासच्या दुकानात तुम्हाला हे सामान मिळत नसेल तर तुम्ही ऑनलाईनही घेऊ शकता. बऱ्याच ताईंनी ऑनलाईन सामान घेतलेलं आहे आणि बऱ्याच ताईंनी मला कमेंट्समध्ये सांगितलंय की आम्ही ऑनलाईन स्टँड घेतलं, रिंग घेतलं, हे सामान मागवलं, खूप छान क्वालिटीचं आलेलं आहे असं सांगितलेलं आहे. एकाच ताईचं फक्त खराब सामान आलं होतं, त्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे. परंतु बऱ्याच ताईंनी मला हे सामानाचं सांगितलेलं आहे की आमचं सामान जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं आलेलं आहे. तर तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता. आता मागून तुम्ही त्याची बघा रिटर्न जर करता येत असेल तरच मागवा. रिटर्न पॉलिसी असेल तरच तुम्ही ते सामान मागवा आणि वेळेत तुम्ही ते रिटर्न करून शकता. तुमचं जर खराब येत असेल तर तुम्ही वेळेच्या आतमध्येच ते रिटर्न करून घ्यायचं आहे. म्हणजे तुमचे पैसेही वायाला जाणार नाही आणि तुम्हाला सामानही खराब मिळणार नाही. ठीक आहे. तर आता हे झालं सामानाच्या बाबतीतलं. ठीक आहे. आता एका ताईची कमेंट्स होती, वर्क करताना जे आपले जे ब्लाऊजचे वर्क आहेत ना तर वर्क करताना पाठ दुखते, कंबर दुखते. तर बघा तुम्ही एकसारखं हे वर्क करायला बसू नका. काय होतं ना, सुरुवातीला आपल्याला सवय नसते. ठीक आहे. आणि सुरुवातीला सवय नसल्यामुळे आपण जर एकसारखं बसलो तर मग ते कमर दुखणे, पाठ दुखणे हे होऊ शकतं. तर तुम्ही थोडंसं थांबत हे वर्क करा. अगोदर आता समजा तुम्ही इथे गळा बनवत आहात तर शुगर बीट्सची एक लाईन बनवा, तुम्ही दुसरं कुठलं काम करा. त्यानंतर मोत्याची एक लाईन बनवा, तुम्ही दुसरं कुठलं तरी काम करून घ्या. त्यानंतर अशा प्रकारे थोडं तुम्ही जर वर्क केलं आणि वर्क हे लवकर होतं, एवढं काही हे नाही, वर्क लवकर होतं. आपली फक्त थोडीशी प्रॅक्टिस झालेली असेल तर वर्क पटपट होऊन जातं. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तुमचं जर पेन जर होत असेल तर. ठीक आहे. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत नसेल तर तुम्ही कमीत कमी 1-2 तास सलग बसू शकता. 2 तासामध्ये आपलं भरपूर सारं वर्क होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता ही जी कमेंट आहे ना ही मला जवळजवळ 5 ते 6 ताईंनी हीच कमेंट केलेली होती. त्याच्यामुळे मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि बसताना कुठेतरी भिंतीला टेकून बसा किंवा पाठीच्या भागाला एखादी उशी वगैरे घेऊन तुम्ही असं टेकून बसायचं आहे आणि आपली ही जी रिंग आहे ही जवळ घ्यायची. आणि अजून एक बऱ्याच ताईंना असे सवय असते की रिंग अशी घेतली समोर की त्याच्या खालनं म्हणजे व्यवस्थित मांडी घालूनच बसायचं. हे पण खूप महत्वाचं आहे. मांडी घालून आपल्या पाठीचा कणा जो आहे तो एकदम सरळ ठेवूनच आपल्याला वर्क करायचं आहे. ठीक आहे. तर मग हे तुम्हाला हे जे काही पाठीचे प्रॉब्लेम येत आहे ना तर ते येणार नाही. तर अशा प्रकारे ह्या काही थोड्याशा कमेंट्स होत्या. अजून खूप साऱ्या कमेंट्स आहेत तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच पण कमेंट्सचं आन्सर देणार आहे. तर बघा याच्या अगोदरच्या क्लासमध्ये व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे जे डिझाईन आहे हे कसं ट्रेस करायचं हे शिकवलेलं आहे. आता ही दुसरी पद्धत होती आपली. हे जे डिझाईन आहे ना ट्रेस करण्याची दुसरी पद्धत होती. आता तिसरी पद्धत पण मी शिकवणार आहे. त्या अगोदर म्हटलं चला आता आपले क्लास पण बऱ्याच दिवसापासून बंद आहेत आणि एक दोन ताईंनी विचारलं की आता आपले हे ॲडव्हान्स क्लास बंद झाले की संपले की काय. तर नाही, अजून आहे. अजून खूप सारं शिकण्यासारखं आहे ॲडव्हान्स क्लासमध्ये. परंतु ते ट्रेसिंगचं पण खूप महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला ते अगोदर सांगितलंय. आता तिसरी पद्धत पण मी लवकरच सांगणार आहे आणि तेही ट्रेस पेपरवरती शिकवणार आहे. तर त्याच्यामुळे येणारे व्हिडिओही नक्की बघा आणि तुमचा जो प्रतिसाद आहे तो खूप छान पद्धतीने मिळत आहे.
खूप चांगल्या पद्धतीने आपले जे सबस्क्रायबर आहे ते वाढत आहे. दिवसेंदिवस आपली सबस्क्रायबर फॅमिली जी आहे ती हळूहळू का होईना ग्रोथ होत आहे. त्यामध्ये फक्त व्ह्यूज जे आहे ते कमी येत आहे, परंतु सबस्क्राईब व्यवस्थित वाढत आहे. तर चला मग आता आज मी तुम्हाला इथे फ्रेंच नॉड शिकवणार आहे. तर ही फ्रेंच नॉड कशा प्रकारे बनवायची ते आपण आज बघणार आहोत. तर इथे सुई जी आहे ती हातशिलाईची सुई घेतलेली आहे. याच्यामध्ये 4 पदर धागा भरून घेतलेला आहे. 2 पदरही घेतला तरीही चालेल. आणि जरदोशी घेतलेली आहे. आता जरदोशीचे इथे साधारणतः पाऊण ते 1 इंचाचे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहे. आता इथे मी ही प्लेन जरदोशी घेतलेली आहे. तुम्हाला हवी ती तुम्ही जिथे जरदोशी घेऊ शकता. आता ही जी जरदोशी आहे ना हिची पण तुम्ही फ्रेंच नॉड प्रॅक्टिससाठी बनवू शकता. तर आपण ही लोड जेव्हा लोड बनवतो ना तर लोड देण्यासाठी आपण ही जरदोशी वापरतो शक्यतो, परंतु हिची पण तुम्ही फ्रेंच नॉड बनवू शकता. तर मी इथे प्लेन ही फ्रेंच नॉड इथे घेतलेली आहे, जरदोशी घेतलेली आहे आणि हिची आपण आज फ्रेंच नॉड बघणार आहोत. आता काय करायचंय, सुईमध्ये धागा भरून घेतलेला आहे, जरदोशीचे तुकडे पण करून घेतलेले आहेत आणि हे बघा खालच्या बाजूने आपल्याला इथे सुई वरती काढायची. हे बघा अशा पद्धतीने. ठीक आहे, दिसतंय तुम्हाला? हे बघा अशा पद्धतीने मी खालच्या बाजूने हा धागा जो आहे हा वरती काढून घेतलाय. आता यामध्ये 1 तुकडा घ्यायचा आहे भरून. अशा पद्धतीने 1 तुकडा सुईमध्ये भरून घ्यायचा. तो पूर्णपणे अशा प्रकारे बघा अशा प्रकारे आपल्याला खाली घेऊन घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने हे घातल्यानंतर सेम आपण जसं सिल्क थ्रेडची जशी फ्रेंच नॉड बनवतो ना तशाच पद्धतीने आपल्याला बनवायची आहे. तर हे बघा सुई अशा प्रकारे लावून घ्यायची आणि याला एक असा सर्कल असं ही फिरवून घ्यायची, एक सर्कल बनवून घ्यायचा. आता सर्कल बनवून झाल्यानंतर आपण जिथनं जरदोशीचं बाहेर काढली ना तिथनंच आपल्याला हे खाली घालायचंय. बघा अशा पद्धतीने तिथनंच आपण हे खाली घातले. आता मी इथे एकच सर्कल बनवून घेतलेला आहे. ठीक आहे, एकच सर्कल म्हणजे काय, आपण एकच टाईपची इथे मी तुम्हाला 3 प्रकारच्या फ्रेंच नॉड शिकवलेल्या आहेत. 3 प्रकारच्या म्हणजे 3 टाईप्स. तर त्याच्यातलं आपण एकच हे पहिली जी पद्धत आहे ना तीच आपण इथे बघत आहोत. तर बघा अशा पद्धतीने आपली ही एक पहिली पद्धत जी आहे ना, पहिल्या पद्धतीची जी फ्रेंच नॉड आहे ती शिकवलेली आहे. आता पहिली पद्धत म्हणजे काय, दुसरी पद्धत म्हणजे काय आणि तिसरी पद्धत म्हणजे काय. तर पहिली पद्धत जी आहे ती आपण थ्रेडला मी अगोदर जरदोशी घालून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. आता पहिली पद्धत म्हणजे काय, आपण थ्रेडला फक्त सुईला हा जो थ्रेड आहे फक्त एकदाच अशा पद्धतीने गोल करून घेतो. आणि दुसरी जी पद्धत आहे आपण त्याला या सुईला थ्रेड जो आहे ना अशा प्रकारे 1 आणि 2 वेळा फिरवतो सुई. आणि तिसरी जी पद्धत आहे तिला आपण सुई अशा पद्धतीने 1, 2 आणि 3 पद्धतीने 3 सर्कलने आपण ही फिरवतो. अशा प्रकारे ह्या 3 पद्धती आहे. आणि त्याच्यामध्ये ही एक फ्रेंच नॉड आहे आणि दुसरी जी फ्रेंच नॉड आहे ती लॉंग फ्रेंच नॉड आहे. तर तुम्हाला जर शिकायचं असेल तर लॉंग फ्रेंच नॉड पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. मला तसं या कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी पुढचा जो व्हिडिओ येईल तर त्यामध्ये लॉंग फ्रेंच नॉड घेईल. ठीक आहे, आज आपण फक्त इथे ही फ्रेंच नॉड बघणार आहोत. तर अशा प्रकारे इथे एकच सर्कल बनवून घ्यायचंय आणि ही फ्रेंच नॉड आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने इथे. तर तुम्हाला जर कळत नसेल तर तुम्ही रिटर्न जाऊन बघायचा आहे व्हिडिओ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारे ही फ्रेंच नॉड बनवलेली आहे. खूप सोपी आहे, फक्त एकदा समजून घेण्याची गरज आहे. बघू शकता अशा पद्धतीने दुसरी पण आपली फ्रेंच नॉड तयार झालेली आहे. आता तिसरी फ्रेंच नॉड मी इथे दाखवते तुम्हाला.
तिसरी म्हणजे हीच आहे, परंतु तिसरी फ्रेंच नॉड मी इथे दाखवते तुम्हाला. तर आता आपण या मी तुम्हाला भरायच्या कुठे हे सांगितलंय, तर परत एकदा सांगते. जर कुणी जर स्किप करत करत जर बघितला असेल तर त्यांच्यासाठी, तर हे जी फ्रेंच नॉड आहे ना, ही आपण पिकॉकमध्ये, कुईरीमध्ये जसं सिल्क थ्रेडची फ्रेंच नॉड भरतो त्याच पद्धतीने ही आपण फ्रेंच नॉड आपण भरू शकतो. आता जो 5D पिकॉक आहे ना, त्यामध्ये जर आपण ही फ्रेंच नॉड भरली तर खूप सुंदर अशी ही फ्रेंच नॉड दिसते. खूप सुंदर म्हणजे बघा, आपला जो पिकॉक आहे ना, तर पिकॉकला जे काय म्हणतात त्याला बघा, मोर पिसारा असतो पाठीमागे, आणि जो पाठीला जे खवले असतात ना, तर ते म्हणून आपण हे फ्रेंच नॉड वापरू शकतो. खूप सुंदर असं ते 5D पिकॉक दिसतो. तर बघा अशा पद्धतीने. आता बघा मी तुम्हाला इथे 4 इथे फ्रेंच नॉड बनवून दाखवल्यात. तर तुम्हाला आता नक्की समजलं असेल कशा प्रकारे या फ्रेंच नॉड बनवायच्या आहेत ते. तर समजलं असेल नक्की. तर बघू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे फ्रेंच नॉड दाखवलेली आहे. तर नक्की तुम्हाला ही समजली असेल. जर नसेल समजली तर मला परत कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला लॉंग फ्रेंच नॉड ज्यामध्ये दाखवेल ना, त्यामध्ये परत एकदा तुम्हाला ही फ्रेंच नॉड दाखवेल. आणि तुम्ही जर तुम्हाला समजतही नसेल तर तुम्ही हा जर व्हिडिओ रिटर्न बघितला, थोडंसं पॉज करत बघितलं तर नक्की तुमच्याही लक्षात येईल. ठीक आहे. तर चला मग ही फ्रेंच नॉड तुम्हाला नक्की आवडली असेल. आणि हो, त्याचबरोबर ही फ्रेंच नॉड कुठे लावायची हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्याचबरोबर तुम्हाला थंबनेलला पण याचा फोटो दिसेल, याचा डिझाईनचा फोटो, तोही तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे फ्रेंच नॉड कशा प्रकारे आणि कुठे. म्हणजे काय होतं ना, तुम्ही जर फोटोज बघितला डायरेक्ट तर तुमच्या लक्षात येतं. असं सांगून लवकर लक्षात येत नाही, परंतु तुम्ही जर फोटो बघितला तर त्यामध्ये तुम्हाला नक्की हे लवकर लक्षात बसेल. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूयात पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.